होता त्यांच्या समवेत योगेशजी पाटील, एक जुना जाणता खेळाडू, पुराना चावल, नेहमीच आम्ही त्यांना संबोधतो. आठवते अजून सुद्धा 6 चेंडूमध्ये ते 6 षटकार नवसाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून, आणि तेच गोड व्यक्तिमत्व योगेशजी पाटील या ठिकाणी दाखल झालेत. आपलं सुद्धा सर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅट चेंज लागलाय अगदी त्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडेसे चपल असणं खूप महत्वाची भूमिका, कारण की हा झेल खूप महत्वाचा होता. किरण गवारियाचा झेल, जर या 4 षटकांमध्ये किरण जर उभा राहतो खेळपट्टीवर तर या धावेपर्यंत पोचलं जाऊ शकतं. ज्याच्याकडे अनुभवाचा भंडार आहे, आणि नेहमीच आपण म्हणतो ना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये की वाचाल तर वाचाल. आज अभ्यासपूर्वक म्हणायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते उद्गार आठवतात की अभ्यास जर कराल तर वाचाल वैयक्तिक आयुष्यामध्ये, आणि खेळाच्या माध्यमातून खेळाल तर वाचाल, हे तंत्र आहे. आणि पहिल्या चेंडूवर स्निक लागली होती, झेल कठीण होता परंतु घेणं खूप महत्वाची भूमिका. इनफिल्डच्या वरनं फोर्स केला, चांगला स्ट्रोक आहे. बॅकफूट पंच पाहायला मिळाला, स्वीपर कव्हर, सीमारेषा पार, चेंडूला धाडलंय, मिळतील धाबा 4, पूर्ण चौकार. आणखी एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सुमितजी भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान व्हा. बघा क्रिकेटचं मार्जिन किती महत्वाचं आहे ना. जी मिस्टेक झाली, पहिल्या चेंडूवर झेल सुटला, स्ट्राईक रोटेट झाली, आकाशाला स्ट्राईक एंडला एक सुंदर फटका स्वीपर कव्हर रिझन मध्ये सजवला, आणि तदनंतर अगदी अजित हा कमबॅक आहे. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा, 55 धावेंचा पाठलाग इथे करतोय संघर्ष स्पोर्ट्स भिनार हा संघ. कल्पादेवी दुधडेपाडा संघ क्षेत्ररक्षण करत असताना गतीमध्ये परिवर्तन, हलकंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. एक चौकार आला होता कन्व्हिन्सिंगली, कॉन्फिडंट वाढायला हवा होता, परंतु तदनंतर जसं गती खेचून घेतली, थोडासा माय मिस्टेक होत असताना आकाश गवारीच्या माध्यमातून सरळ चेंडू निघून गेला. यस्सी रक्षकांच्या हातकंडामध्ये 5 चेंडूंचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला, आणि धावफलक 5 रन्स ऑन कार्ड, 5 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्हचा फटका आहे मिडाव क्षेत्रामध्ये, हलकीशी बाय मिस्टेक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा हे खंडाळ्याच्या घाटामधील पुन्हा एकदा मिळाला बोगदा, बोगद्यातून चेंडू झालाय, पुन्हा एकदा पास, मिळतील धाबा 4, चौकार. थँक्यू. आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर हा आहे क्रिकेटमधील इंडिया गेट. एक इंडिया गेट आपण मुंबईमध्ये पाहिलाय, एक इंडिया गेट आपण दिल्लीमध्ये पाहिलाय, आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये हा क्रिकेटमधील इंडिया गेट. दोन्ही पायांच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावेंकरिता. खराब क्षेत्ररक्षण, पहिल्याच्या स्पेलमध्ये अगदी पाहायचं झालं तर बाय मिस्टेक्स होत आहेत. आता या मिस्टेक खूप महागत असतील, कारण की प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट रिझन कडे पुन्हा एकदा चेंडूने खाल्ले माती, सहज सोप्पा झेल पुन्हा एकदा धरतीला केला जातोय. आता गोलंदाज करतील तर करतील काय, कारण की त्याने आपलं काम चोख पद्धतीने केलंय, परंतु यशस्वी होत असताना अगदी इथे फलंदाज पाहायला मिळतोय, कारण की जीवनदान मिळालंय. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालंय. आता या जीवनदानामध्ये हर्ष असेल, आनंद असेल की दुःख असेल, हे सर्व काही गोष्टी अगदी तपासल्या जाणार आहेत. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आता जे लक्ष असणार आहे 45 धावेंचं, 18 चेंडू 45 धावा, कारण की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. घेऊया एक डीजे सॉंग नंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आणखी गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय रामचंद्रजी सातवी या ठिकाणी उपस्थित झालेत. या गोड व्यक्तिमत्वांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. रामचंद्रजी सातवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. 10 अंकांवर स्कोर कार्ड आहे, अजूनही 45 हव्यात, म्हणजेच 15ची सरासरी अगदी आता इथून मेंटेन करावी लागणार आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालंय. आता जीवनदानाचा फायदा हा घेताना पाहायला मिळतील का हे सुद्धा पाहणं योग्य असेल. या सेकंड स्पेलमध्ये अभिमन्यू लाबडे या गोलंदाजाला महत्वाचा खेळाडू आहे.
ऐकल्पादेवी धुधडेपाडा या संघाकरिता कोलवरलेन पहिला चेंडू राईट ऑन अ टार्गेट. सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑन साईडला खेळण्याचे प्रयत्न होते त्या दिशेने आकाशाचे, परंतु अगदी पाहायचं झालं तरीही खोलवरलेन या चेंडूवर अगदी कुठल्याही पद्धतीचा मोठा स्ट्रोक खूप कमी प्रमाणात आपण पाहिला असेल. आतापर्यंत अबाधित ही डिलिव्हरी आहे. क्रिकेट कितीही पुढे गेलं तरी सुद्धा यॉर्करवर तोड नाहीये. इथून एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 11 या अंकांवर 11 रन्स ऑन कार्ड 11 धावा या स्कोर कार्डावर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर अभिमन्यू. ही जोडी खूप महत्वाची आहे संघर्ष स्पोर्ट्स भिनार या संघाकरिता. किरणना इथून ट्रॅक चेंज करावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, परंतु अगदी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. परंतु क्रिकेटमध्ये सातत्याने आपण म्हणतोय ना की एका हाताने कधीही टाळी वाजणार नाहीये. तुमची सांघिक कामगिरी, तुमची सामूहिक भागीदारी ही गोष्ट खूप मायने राखते. म्हणून इथून तुमचं जे कॉन्सन्ट्रेट आहे ते खूप वाढवावं लागेल. चांगल्या पद्धतीने खेळ तुम्हाला करावं लागणार आहे. अभिमन्यू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होत आहे. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 11 रन्स ऑन कार्ड 11 या अंकांवर. ऑन साईडला खेळला इंटू द गॅप मध्ये आता कन्व्हिन्सिंग स्ट्रोक आहे आणि ही मानसिकता सुसज्जित होत असताना किरण गवारीच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. 4 धावा 4 रन्स. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 15 या अंकांवर दांडगा अनुभव आहे. एक अष्टपैलू कामगिरी अगदी आपण पाहू शकाल. याच विभागामध्ये बेस्ट टॉप 10 मध्ये या फलंदाजाचं सुद्धा नाव घेतलं जातं. तोच किरण मैदानाच्या दिशेने ऑन साईडला फुल टॉसवर अगदी फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला कारण की हवेची झुणूक त्या दिशेने अगदी होती आणि अगदी हवेने चेंडूला आतमध्ये रापलं. वायडिश कावकरनं रिझन मध्ये एक चांगला झेल झालाय. परिवर्तित विकेट मिळाली. फलंदाज किरण गवारी बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. म्हणूनच या अगोदर उल्लेख केला होता सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कंट्रोल, सी फॉर कॅल्क्युलेशन. हाताळणं महत्वाची भूमिका. लक्ष विचलित झालं आणि या लक्षाचा पाठलाग होत असताना एक महत्वाची विकेट. बडी मछली जाल में फसी हुई. किरण गवारी बॅक टू द पवेलियन. क्रिकेटचा सारांश सुद्धा आपण पाहू शकाल ना. पहिलं अक्षर सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, दुसरं अक्षर आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी, आय फॉर इंटेलिजन्स बुद्धिमत्तेचं क्रिकेट, तदनंतर सी फॉर कंट्रोल तुमचं नियंत्रण, के फॉर नॉलेज खूप सुंदर पद्धतीने अभ्यास पूर्ण स्थिती हाताळणं खूप महत्वाची भूमिका, ई फॉर एफर्ट्स तुमची जी क्षमता आहे ती मैदानाच्या दिशेने दाखवणं, टी फॉर टॅलेंट, तदनंतर टी फॉर टेम्परामेंट आणि तदनंतर आपण पाहायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने हे क्रिकेटचं सारांश अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सर्व काही. स्कोर कार्ड 15 या अंकांवर 15 रन्स ऑन कार्ड. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे. आता स्थिती थोडीशी नाजूक होत असताना कारण की किरण बाद झाल्यात असं वाटलं की किरण इथून संघर्ष करेल, परंतु या संघर्षाची वाट शोधत असताना कुठेतरी वाईडिश कावकरनं सीमारेषाला तटवू शकले नाही आणि एक चांगला झेल परिवर्तित झाला. नव्या बॅटर लेफ्ट हँडर आहे अनिल रावते. या फलंदाजाला स्ट्राईक एंड लागते आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अभिमन्यू. एक लॉंग रनअप आहे. चांगली रिदम अभिनंदनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक चांगली ऍक्शन आणि त्यानंतर ऑर्थोडॉक्स शैली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस नेक टू नेक गोलंदाजी करण्याचा हा प्रयत्न झाला. वाईट यॉर्कर ज्याला आपण पाहू शकाल हाताळला गेला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची संगत. इथून जेवढे जास्तीत जास्त डॉट बॉल येतील ना तेवढं प्रेशर अगदी हे स्कोर कार्डवर सुद्धा पाहायला मिळेल, कारण की हळूहळू रिक्वायर रन रेट वाढत असताना धावसंख्या जाग्यावर थांबले. 15 या अंकांवर या षटकातील अभिमन्यूने आतापर्यंत आपण पाहू शकाल 5 चेंडू अतिशय दर्जेदार हाताळलेत. पुन्हा एकदा सुसज्जित होईल गोलंदाजी मार्कवर. पोटापटका मारण्याचा प्रयत्न. हलकासा चेंडू खाली राहिला. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचणं खूप महत्वाची भूमिका. अंदाधुंद तुम्ही फटकेबाजी क्रिकेटच्या पटलावर करू शकत नाही आणि जेणेकरून जिथे मातीची खेळपट्टी आहे, कारण की खऱ्या अर्थाने मातीच्याच खेळपट्टीवर हा खरा कस लागताना फलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजांच्या माध्यमातून लागताना पाहायला मिळतंय. म्हणून इथे तुमची टेक्निक, तुमची टॅक्टिक्स, तुमची खेळण्याची शैली
योग्य त्या दिशेने तुम्ही कशा पद्धतीने खेळाल हे खूप महत्वाचं असेल. चर्चा चालू राहील. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. आता विजयी होण्याकरिता जे लक्ष्य आहे, येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 39 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असणार आहे. घेऊया 1-2 मैदानाच्या दिशेने अगदी ब्रेक आलाय. पाणी गेले मैदानाच्या दिशेने. आज पाण्याची भूमिका सुद्धा खूप महत्वाची आहे आज वैयक्तिक माणसाच्या या जीवनामध्ये. कारण की अन्ना वाचून आपण 1 ते 2 दिवस राहू शकाल, परंतु पाण्या वाचून आपण एकही क्षण राहू शकत नाही. आणि ज्यामध्ये अगदी भरीसभर उन्हाचा तडाखा आहे. आणि अगदी आपण पाहू शकाल या पिण्याच्या पाण्याची सोय संपूर्णपणे महिला मंडळ भाताने यांच्या माध्यमातून केली गेले. त्या सर्वांचं सुद्धा लाख लाख धन्यवाद. खूप पुण्याचं काम त्यांच्या सुद्धा माध्यमातून. पाणीचा अपव्यय टाळा याच्या स्पर्धेच्या माध्यमातून हा सुद्धा एक संदेश असेल. आज ऊन वाढतंय त्यामागचं कारण आहे, कारण की जिथून वृक्ष हे थोडेसे कमी झालेत. यंदाच्या वर्षामध्ये सर्वांनीच एक संकल्पना अंगी बाळगा की यंदाच्या पावसामध्ये आम्ही एकतरी वृक्ष लावू आणि त्या वृक्षाला जोपासण्याचं काम करू. जर सर्वांनीच मात्र हे मत अंगी बाळगलं तर यंदाच्या वर्षामध्ये बरेच वृक्ष हे जगले जातील. वृक्ष वैली आम्हा सोयरे. आणि अगदी त्या वृक्षांची जर लागवड होईल तर नक्कीच एक जो पर्यावरणाचा समतोल आहे ना तो राखण्याकरिता एक सहकार्य होईल, एक मदत होईल. ऑक्सिजन लेवल चांगल्या पद्धतीने वाढलं जाईल. ऍटमॉस्फिअर चांगल्या पद्धतीने व्यतीत होईल. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा ही महत्वाची भूमिका आहे. विकेटचे इथे पतन सुद्धा झाले. चर्चा चालू राहील. पुन्हा एकदा विकेट मिळाले. पाणी पड पोषे आलो घराकडे. थेंबे थेंबे पाणी पड पोषे आलो घराकडे. योरी पाणी पिजू घरानी जीव माझा तडपड. योरी पाणी पिजू घरानी जीव माझा तडपड. थेंबे थेंबे पाणी पड. किरण बाद झाल्यानंतर परिपूर्ण आपण म्हणू शकताय की गाडी पटरीवरून खाली उतरले. ज्या धावसंख्या करायच्या होत्या 55 आणि आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहू शकाल 16 अंकांवर आहे. लक्ष्मण आहे या स्पेलमध्ये. लक्ष्मणाने फलंदाजी सुद्धा सुरेख केली. आता तो गोलंदाजी ट्रॅकवर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉक करायचा प्रयत्न होता साईडला. सरळ चेंडू यसी रक्षकांच्या हातखंडामध्ये भिसवला जातोय. डॉट बॉलची सांगता हे अगदी पाहायला मिळतंय. आता इथून प्रयत्न वाढवावे लागतील, अन्यथा या मॅच मध्ये जी पकड आहे ना ती हळूहळू सरकताना ही कल्पादेवी दोदडेपाडा या संघाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. म्हणून एखादी जेव्हा चांगली धावसंख्या आपण स्कोर कार्डवर लावताय ना तेव्हा त्याचं एक बेनिफिट सुद्धा मिळतंय. ऑन साईडला हलकीशी लेन चुकीची पाहायला मिळाली. पॅड लाईन इज ऑलवेज अ पॅड लाईन. पनिशमेंट मिळालं योग्य ते बळण. मिळतील दाबाच्या स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचते ते म्हणजेच 20 अंकांवर. एका मोठ्या फटक्याने काम होणार नाही. रेग्युलरली तुम्हाला हे मोठे फटके मारावे लागतील कारण की सिच्युएशनने केले डिमांड. सप्लाय पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहणं योग्य असेल. इथून हलकासा चेंडू आतमध्ये वळाला. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचे तर प्रयत्न होते, परंतु हा मोठा फटका मारत असताना फलंदाज यावेळेस निष्फळ ठरले. डॉट बॉलची सांगता. उन्हाचा तडाखा वाढतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आकर्षण अगदी आपण पाहू शकाल. कूलर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर, तदनंतर शूज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला मोठा फटका. याच फटक्यांची गरज आहे रेग्युलरली. ये दिल मांगे मोर, ये टीम मांगे मोर. महत्वाचा फटका. 6 धावा. आया तुझी घराला
मोठा फटका मारण्याचे प्रयत्न झाले आणि अगदी प्रयत्न यशस्वी होत असताना हीच मानसिकता. कारण की बघा, हार जीत तर हा खेळाचा पैलू आहे, परंतु जर तुम्ही फाईटच करणार नाही तो खेळाडू म्हणून स्वीकारला जात नाही. आणि ती फाईट देत असताना ऑन साईटला कडक बेधडक अफलातून टायमिंग, गेलाय चेंडू पुन्हा एकदा हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास, 6 धाबा. थँक्यू. जशी अगदी झोप उडावी ना दुपारच्या सत्रामध्ये, तसे हे दोन्ही फटके होते. कडक फटकेबाजी. आता 6 चेंडू आहेत आणि 23 धाब्यांची आवश्यकता ही समोर आहे. आता मीटिंग घेण्याकरिता भाग पडले. या अगोदर मीटिंग झाली होती संघर्ष स्पोर्ट्स बिनार संघाची की धावा कशा पद्धतीने करायच्या आहेत. आता या धावा कशा पद्धतीने रोखायच्या आहेत, कारण की जे 2 षटकार आले ना त्याने परिपूर्ण या मॅच मध्ये कलाटणी अगदी आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर पद्धतीने अगदी जी फलंदाजी, अतिशय चांगल्या पद्धतीचा स्ट्राईक रेट निलेश भोईरच्या बॅटमधनं एक जबरदस्त तगडे प्रहार केले गेले आणि धावफलक अगदी बोर्डवर आहे 32 या अंकावर. सामन्यामध्ये परिपूर्ण जिवंतपणा आलाय, हीच खरी ओळख नाही. एखाद्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला संधी मिळाल्या त्या संधीचं सोनं करायला शिका. अगदी इथून पाहायचं झालं तर काय अप्रतिम बॅटिंग स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. निलेशच्या माध्यमातून 2 महत्वाचे फटके. 23 धाव्यांची आवश्यकता इथून समोर असेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. 6 balls रिमेनिंग, 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता गोलंदाजी ट्रॅकवर या शेवटच्या अंतिम स्पेलमध्ये नितीन तांडेल या गोलंदाजाला आणलंय. राईट मोर द विकेटने तो सुद्धा सुरुवात करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु स्वतःकडे स्ट्राईक इथून ठेवेल का, परंतु दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न झाला. 2 धावा इथून येत आहेत. आता अगदी इथून धाव घेण्याचा प्रयत्न आहे. फेकी थोडीशी स्क्वेअर झाली, एकाच रुळावर 2 गाड्या धावल्यात, परंतु 3 धावा परिपूर्ण. एक गाणं आलं होतं ना की जपून जपून चाल रे, पुढे धोका आहे. आणि हा धोका पत्करला. खूप चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट, परंतु कॉन्सन्ट्रेट नव्हतं. पण आपण सातत्याने म्हणतो ना की आंब्याच्या टोकरीमध्ये एखादा आंबा जरी सडका निघाला तरी तो संपूर्ण आंब्यानं सडवून टाकतो. तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. एखादा क्षेत्ररक्षक जर कमकुवत निघाला ना तर त्याचा संपूर्ण तोटा आहे तो संपूर्ण संघाला अगदी सहन करा. येणारे 5 चेंडू आहेत, 20 धाव्यांची आवश्यकता. पुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला. त्या दिशेने क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत. 1 धाव इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होत असताना दुसरी धाव सुद्धा इथे अगदी यशस्वीरित्याने कंप्लीट होत आहे. या 2 धावा येत आहेत दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 37 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. 37 धावा. आता येणारी चेंडू आहे तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 18 धावेंचं समीकरण हे समोर असणार आहे. पूर्ण मॅचच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल निलेशाने जिवंतपणा ठेवलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्या दिशेने स्वतः गोलंदाज येत आहेत. नितीन तांडेल ते चुकी करणार नाहीयेत. इथे निलेशाला बाद व्हावं लागेल, परंतु निलेशाने जे डॉमिनेशन दाखवलं ते खूप महत्वाचं होतं. काहीतरी एक चमक आपल्यामध्ये असणं महत्वाची भूमिका आहे आणि ती चमक दाखवली, परंतु अगदी विजयाच्या दिशेने नेऊ शकले नाहीत. आता अगदी 3 चेंडू आहेत, इथून विजयी होण्याकरिता 18 धाव्यांचं समीकरण हे समोर असेल. येणारे 3 चेंडू आहेत, विजयी होण्याकरिता 18 धाव्यांचं समीकरण हे अगदी समोर असणार आहे. 3 चेंडू 18 धावा म्हणजेच जबळ प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला एक मोठा प्रहार हा करावा लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला सॉंग केलं. या चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ निघून गेलाय चौकाराकरिता, परंतु आते आते मेहरबा बहुत देर हो गई क्योंकि दिल्ली बहुत दूर रह गई. 2 चेंडू विजय होण्याकरिता 14 धावेंचं लक्ष्य. दोन चेंडू आहेत, इथून 14 धावेंचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल मिस्टर नितीन.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न उशिराने दाखल झाले, परंतु लेट ऑलवेज थेट. मिळतील धावा 6. षटकार. थँक्यू. एक चेंडू आहेत विजयी होण्याकरिता 8 धाब्यांचं लक्ष हे समोर आहे. क्रिकेटचं एक माध्यम असंच आहे ना की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण तर्क वितर्क लावू शकत नाही. एक चेंडू 8 धाबा. माझ्या वैयक्तिक कारकिर्दीमध्ये मी एका चेंडूवर 14 धावा होताना सुद्धा पाहिल्यात. इथे एक चेंडूवर 8 धाब्यांचे अगदी गरज आहे. अगदी लिव केलं या चेंडूला, म्हणून मी म्हटलं क्रिकेटचं हे माध्यम असंच आहे. ओहो, ही दुखदुख आता काय म्हणावं. 4+1 या 5 धावा. म्हणून मी म्हटलं की क्रिकेटमध्ये हे तर्क वितर्क आपण मांडू शकत नाही. ट्वँग ट्वँग 5 धावा. थँक्यू. आता गंमत आणि जम्मत परिपूर्ण आहे मैदानाच्या दिशेने. आता अगदी जो मोमेंटम चालला होता तो आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने आता 1 चेंडू आणि 3 धाव्यांचा अपेक्षा आहे. म्हणून हा मोहे मोमेंट मैदानाच्या दिशेने, जिथे एका चेंडूवर 8 धाब्यांची गरज होती. आणि म्हणून मी म्हटलं क्रिकेटमध्ये कधीही काही आणि केव्हाही घडू शकतं. आता एका चेंडूवर गरज आहे 3 धाब्यांची. सामना होता कुठे, सामना आला कुठे. म्हणून सुख आणि दुःख या दोघांमध्ये अगदी आपण पाहू शकाल क्रिकेटला या ठिकाणी तोललं जातं. आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये इथून म्हणायचं झालं तरी पुन्हा एकदा दुःख झालंय. आता 1 चेंडू आणि 3 धाब्यांचं समीकरण. आणखी गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय भावेशजी पाटील या ठिकाणी दाखल झालेत. एक जुना जाणता खेळाडू आणि एक दर्जेदार क्रिकेटर ज्याच्या नावावर सुद्धा 6 चेंडूवर 6 षटकार तब्बल 2 वेळा आहेत. तेच भावेशजी पाटील नवसई. परंतु काय मॅच रांगले. शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकला नाही. 1 चेंडू आणि 3 धाब्यांची अपेक्षा. चला खेळाडूंनो आणि प्रेक्षकांनो दोन्ही संघांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा द्यायच्या आहेत. 1 चेंडू आणि 3 धाब्यांचं समीकरण. या स्पेलमध्ये नितीन अगदी परिपूर्ण पाहायचं झालं तर बॅकफुटवर गेलाय. कारण की जिथे वाईड आला, वाईडच्या रूपाने चौकार आला, चौकाराच्या रूपाने तो इंडिया गेट पाहायला मिळाला. आणि आतापर्यंत आपण पाहू शकाल या मॅच मध्ये अजून सुद्धा ट्विस्ट आहे, टर्न आहे. स्ट्राईक इनला बॅटर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक माळी आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. नितीन ओहो, पुन्हा एकदा वाईट. आणि वाईट मध्ये आपण ट काढला तर ड टाकला तर वाईट स्थिती होते. आता ही वाईट स्थिती अगदी पाहायला मिळेल मैदानाच्या दिशेने. खेळाच्या माध्यमातून परिपूर्ण परिभाषा. आणि आता ही परिक्रमा लागले नितीन तांडेलच्या माध्यमातून. कोणाची सुटका नाहीये. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणून तुम्हाला 2 धावा इथून कराव्या लागतील. आतापर्यंत सुटकेचा निश्वास सोडला होता कारण की जिथे एका चेंडूवर 8 धाव्यांची आवश्यकता होती वाईड आला. असा सामना तिरंगा तिल्लेर चषकामध्ये सुद्धा झाला होता जेव्हा जगदंबा स्पोर्ट शिवनसई संघ आणि रायझिंग स्टार भुईशेत संघ हा सुद्धा खेळत होता. एका चेंडूवर 7 धाव्यांची आवश्यकता असताना वाईड आला आणि तिथून षटकार आला. आता इथून वाईड पुन्हा एकदा आले 2 आणि म्हणजेच विजयी होण्याकरिता एका चेंडूवर 2 धाव्यांची आवश्यकता आहे. मैदानाच्या दिशेने चल विचल प्रामुख्यपणे पाहायला मिळतंय. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. चला जास्त वेळ जातोय. उलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय इनटू द गॅप मध्ये आणि अगदी अशक्य असणाऱ्या गोष्टीला शक्य करून दाखवलंय. क्रिकेटच्या पटलावर हे परिभाष्य म्हणायचं झालं तर अतिशय दुर्दैवी आहे. एका चेंडूवर 8 धाब्यांची आवश्यकता असताना लगातार 2 वाईड आले आणि संघर्ष स्पोर्ट्स बिनार संघ या मॅच मध्ये अगदी बॉन झालाय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. थँक्यू. काय मॅच रंगली अप्रतिम. ह्याला म्हणतात वालवंटामध्ये बऱ्याच कालावधीनंतर विहीर मिळावी आणि त्या विहिरीमध्ये पाणीच नाही. त्याच पद्धतीने हा सामना रंगला आणि मॅच मध्ये परिपूर्ण जो जिवंतपणा टाकला ना तो खास करून फलंदाजाने. कारण की असं वाटलं की एकेडने धावा होणार नाहीयेत
परंतु चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये जे रंग टाकण्याचे काम केले ते ऋतिक माळीने केले, कारण की जो चौकार षटकार आणि तदनंतर लागोपाठ जे 2 चौकार आले ते सुद्धा खूप महत्त्वाचे होते. सो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने आणला विजयश्री खेचून. बघा रिझल्ट काही असो परंतु वॉन झालं ते खूप महत्त्वाचं आहे. कन्व्हिन्सिंगली किंवा कॉन्फिडन्सली नसेल परंतु हा कॉन्फिडन्स लेवल वाढवेल नेक्स्ट मॅच मध्ये. सो या मिस्टर ऋतिक माळी हा असतील या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हकदार. सो ऋतिक आपण या मॅन ऑफ द मॅच देऊन आपण सुद्धा सन्मानित केलं जाईल. खूप सुंदर असे सामने आजच्या दिवसामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हीच आहे या स्पर्धेची रूपरेषा. रात अभी बाकी बात अभी बाकी, ये तो गावदेवी चषक की जागी, आने वाला पिक्चर अभी भी बाकी. घेऊया का डीजे गीत आणि नंतर मॅचच्या दिशेने बनणार आहोत. धन्यवाद. माझ्या गावाचे गावदेवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गावदेवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. थँक्यू सो मच. काय मॅच रंगली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ज्याने विजयश्री अगदी खेचून आणला. सो ऋतिक माळी या आणि मॅन ऑफ द मॅच देण्याकरिता मी विनंती करेन प्रकाशजी जाधव आणि तदनंतर योगीजी पाटील मुख्य व्यासपीठावर आहेत. दोघांनाही विनंती करतोय की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या प्रकाशजी पाटील आणि योगीजी पाटील आपण प्रकाशजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते. आणि या किरण गवारी यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा आलंय. आधी ऋतिक माळी याला बाबीजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या आपण व्यासपीठावरून स्थानापन्न पहा. या सर्वात आधी हे कॅश प्राईज आहे ते आपण देऊन सन्मानित करणार आहोत. ऋतिक खूप चांगल्या पद्धतीचा खेळ, 20 धावा त्यांच्या बॅटमधनं महत्त्वाच्या होत्या आणि महत्त्वाच्या क्षणी या धावा आल्यात. आणि तदनंतर जी जर्सी आहे या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच करिता जी जर्सी आहे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण ही सुपूर्द करायची आहे. मॅन ऑफ द मॅच जंकीजी कासार, महिजी कासार यांच्या माध्यमातून सौजन्य झाले गावदेवी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ही सुंदर अशी जर्सी. तदनंतर सुंदर असं जे मेडल आहे यावेळेस बाबुरावजी पवार यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालंय. आणि तदनंतर सुंदर अशी जी ट्रॉफी आहे ती सुद्धा अगदी देऊन मयूरजी कुडू यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय. बाबुरावजी पवार यांच्या माध्यमातून हे सुंदर असं मेडल देऊन अगदी आपण सन्मानित करत असताना आणि तदनंतर सुंदर अशी ट्रॉफी जी मयूरजी कुडू यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालंय. आणि तदनंतर विशेष आकर्षण आपण पाहू शकाल किमाया 11 कर्झोनचे अगदी सर्वा प्रभाकरजी गरेल यांच्या माध्यमातून ही कोल्ड्रिंक देऊन सुद्धा अगदी सन्मानित केलं जात आहे. खूप चांगला परफॉर्मन्स अगदी आपल्याला पाहायला मिळाला. जास्त वेळ घेणार नाही आहे कारण की आपला हलकाच आपल्याकडे अगदी वेळ आहे. एकंदरीत एका चेंडूमध्ये 8 धावा आणि क्रिकेटमध्ये हे पुन्हा एकदा एक गंमत आणि जम्मत आपल्याला पाहायला मिळाले. काय होतं माइंडमध्ये की या धावा होतील असं वाटलेलं होतीलच, कारण का तो समोरचा प्लेअर होता असं वाटलं की काय ना काय करेलच. आणि म्हणूनच या धावा कंप्लीट सुद्धा झाल्यात. एकंदरीत जी फलंदाजी कॉन्फिडन्सली झाली नाही कारण की नशिबाची साथ मिळाली या मॅचमध्ये. सो काय म्हणजे संघाला जिथे चुक्या झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने करायला पाहिजे. असं वाटलं की चुका होतीलच, ती मी होतोच आणि मागे मागे माझे मागे होतेच पोरं. असं वाटलं की मॅच आम्ही जिंकणारच प्रयत्न करायचा आहे. यानंतर सुद्धा दिन शुभेच्छा या मॅच करिता आणि अगदी खूप चांगल्या पद्धतीचा सामना. हीच तर खरी गंमत आणि जम्मत आहे या स्पर्धेची. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना इट्स अनसर्टन्टी, आणि सर्टन्टी राखत असताना पुन्हा एकदा तोच मुवमेंट अगदी व्हायरल होईल. नो डाऊट प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून एका चेंडूवर 8 धावा परिपूर्ण झाल्यात. सो या गमतीमध्ये आणखी रंगत भरण्याचं काम या संपूर्ण दिवसामध्ये केल. आपण समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा एक हलकासा फेरबदलाव करतो. या आपण ऐकूया शाहिजी शेख यांचा गोड आवाज या ऑनगोइंग मॅच करिता. धन्यवाद. थँक्यू आदेश सर. आजच्या दिवसाची 5वी मॅच आपल्याला मैदानामध्ये 2 संघांच्या विरोधामध्ये पाहायला मिळते. एका साईडने साहिल स्पोर्ट्स हत्तीपाडा आणि त्यांच्याच विरोधामध्ये आई गावदेवी सकवार गावठाण ही लढत आपल्याला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
आईगावती चौकार गावठण या संघाने टॉस जिंकून दर्शवलं आम्ही पहिल्यांदा करणार आहे फिल्डिंग आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी साहिल स्पोर्ट्स हत्तीपाडा या संघाला. आणि ज्यावेळेला मुलाखत घेतली गेली साहिल स्पोर्ट्स हत्तीपाडा संघ एवढंच म्हणत होता की 30-35 धावापर्यंत किमान पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्या धावसंख्येवरती पोहोचण्याचा कितपर्यंत त्यांचा प्रयत्न असेल हे देखील आपण इथून पाहणार आहोत. 5वी मॅच आपल्याला पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळते आहेत. मागची मॅच काय घडली गेली होती 2 संघांविरोधात. संघर्ष स्पोर्ट बिनार आणि आई कल्पादेवी दुधडेपाडा यांच्या विरोधात काय सामना रंगला होता. सामना आपल्या बाजूने खेचून आणला गेला होता. फलंदाजाच्या माध्यमातून तोच ठरला गेला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रेडी होत आहेत सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अमय. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न टीपमध्ये खेळाडूला निवडलाय. त्याने टीपलाय उत्कृष्ट दर्जाचा झेल. परतवळे फलंदाजाचा खेळ बॅक टू दी पवेलियन. पहिल्या बॉलवरती मोठा आदरा खेळाडू बाद गॉन. थँक्यू. एक मोटिवेशन सॉंग्स आपल्याला पाहायला मिळते तिथे पेश करताना योगेश कासार असतील डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून महाकाल साऊंड त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर फलंदाजी करण्यासाठी फलंदाजी आपण जर पाहिलात सुभाष कोम गेलेत क्रमांक 3 वरती. एक महत्त्वाची विकेट होती लेफ्ट हँडेड बॅटरची अर्थात जयेश कोमची आणि ती मिळाल्या पहिल्या बॉलवरती. विकेट मिळून देणारा गोलंदाज आपल्याला अमय पाहायला मिळतोय. ते रेडी होत आहेत पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल अर्थात सेकंड बॉल हाताळण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेटने कट करण्याचा प्रयत्न चालवला होता. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे बॅकफूटवरून जात असताना पाहायला मिळालात. अगदी बॅट आणि बॉलचं कनेक्शन व्यवस्थित होत नाहीये आणि बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे मिळाला आहे निर्धाव बॉल आणि निर्धाव बॉलच्या स्वरूपात जर धावसंख्या पाहिली तर फलकावरती आहे 0. 2 बॉल फेकून झाल्यात गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगले बॉल राहिलेत आतापर्यंत विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली टीम आई गावदेवी सकवार गावठण संघाची. रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल करण्यासाठी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो कोलवा टप्प्याची डिलिव्हरी अपील आहे पंचांकडे परंतु पंच आपल्या डिसिजनवरती सहमत आहेत. खूप चांगल्या पद्धतीचा बॉल लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. 2 पंचांच्या ऑफिशियलच्या माध्यमातून आपण जर पाहतोय एका साईडने कपिलजी बागी असतील पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांच्याच जोडीला बालूजी बागी आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅचसाठी आपण पाहतोय. आणि या अगोदर आपण 2 पंच पाहिले होतं. एक सागर टोपे असतील आणि त्यांच्या जोडीला महेंद्रजी गरेल यांची पित्राश्री ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी एक कोल्ड्रिंक आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री प्रभाकरजी गडेल यांच्याकडनं ते पुरस्कृत केलं गेलंय. रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल करण्यासाठी गोलंदाज अमय. हो सरळ जर पाहिलं आहेत आणि आपण जर पाहिला तिथे थोडंसं गफलत झाली होती विकेट किपरच्या माध्यमातून. आउटसाइड ऑफ वाईटचा इशारा येतो. या वाईटच्या इशाऱ्यानं धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल फलकावरती. ती म्हणजेच 2 रन्स ऑन दी कार्ड. 2 धावा या फलकावरती आहेत. एक रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहतोय या भाताण्याच्या मैदानामध्ये. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माजी आमदार चषक 2025 आपण सर्वजण पाहत आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग कालच्या दिवसात देखील उपस्थित झाले होते. आजचा दिवस देखील त्याच अनुषंगाने आलेत. हो यावेळी बॅकफूटवरून जाण्याचा प्रयत्न फ्रंट फूटवरती आले नाही आहेत. बॅकफूटवरती केले आणि त्याचंच प्रत्येकरण सध्या बॉलला फक्त पाहत राहिलेत. खूप चांगली बॉलिंग इथं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहेत. बॅट्समनला रीड करतायत आणि बॅट्समनला रीड केल्यानंतर बॉलला थोडंसं पिचिंग आपण जर पाहिलीत ना गुडले स्पॉटवरून जी उचली मिळाली ती बेटर ठरत असताना आपल्याला पाहायला मिळते आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 2 फलकावरती. पुढील बॉल ऑफ साईडला गेला आहे. टायमिंग एवढा प्रॉपर नाही आहे तरी देखील बॉल चालला आहे. डीपमध्ये खेळाडू आहे जो वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता तो पुढे सरसावला. त्याच्या माध्यमातून जोपर्यंत झाले क्षेत्ररक्षण रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला अफलातून दर्जाची पाहायला मिळत. 2 धावा कंप्लीट केल्या. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 4.
एकंदरीत 5 बॉलचा खेळ समाप्त दिलेला आहे. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहेत. पहिल्या षटकातील गोलंदाज अमय वरठा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या हातखंडातील शेवटचा अंतिम बॉल हाताळण्यासाठी रेडी होतोय. फिल्डिंगची व्यवस्था आपण इथून जर पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हर आपण जर पाहिलात आणि कव्हरमध्ये खेळाडू पॉईंटमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय इथे क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलवरती. झेल सोडलाय. जरूर झेल हार्ड होता परंतु तो गॅदर करता आला नाहीये. इथे काय घडलंय मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे फलकावरती 3 म्हणजे 6. 6 रन्स ऑन दी कार्ड. 6 धावा फलकावरती आहेत. नवीन षटक कोणता गोलंदाज समोर येईल हे देखील आपण पाहणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. या ऐकूया एक डीजेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आले मी आज असं नका बघू पाहू येते मला लाज केला शृंगार आज घातलाय असा दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नकरवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी तुझा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी तुझा फोटो माझा काढ. थँक्यू. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं ना कधी कधी धावसंख्या असते ती म्हणजे टोटल खूप चांगल्या पद्धतीने जाते. कधी कधी 60 ओलांडते तर कधी कधी 30 देखील ओलांडताना मुश्किल होते. हे मैदानात तसं आहे. कधी कधी धावसंख्या भरपूर होतात, कधी कधी धावसंख्या लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पण जर पाहिलीत ना तर एकंदरीत 6 आहे फलकावरती. टीम साईल स्पोर्ट्स हत्तीपाडा आपल्याला संघ पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करत असताना. रेडी होत आहे षटक हाताळण्यासाठी क्रमांक 2 विकास गवते हे सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत. रेडी झालं षटक हाताळण्यासाठी क्रमांक 2. पहिला बॉल पॅडवरती होता, त्याला सही दिशा दाखवली आहेत आणि बॉल निघून गेलाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधून सीमारेषा पलीकडे ठोकलाय चौकार. 4. थँक्यू. जैसी गेन वैसी नसीहत या बॉलवरती पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक अगदी एक्झिक्यूट केलात. पायावरती बॉल होता ते जाणलं आणि बॉलला फेकून दिलं. तेच बाउंड्री लाईनच्या पलीकडे टॉपेज लागलाय. थोडंसं फॉर्मलिंग झालं होतं बॅटिंग एंडला आणि ते टिपलाय झेल. परतवडे फलंदाजाचा पुन्हा एकदा गेल. शुभम पटेल तंबूच्या आसरा बॅक टू दी पवेलियन गॉन. मला लग्नाचे वचन राजाची राणी हे बनवे अरे राजा रे जाशील तू मुंबईचा शहरा फुलाचा गोदला आणशील आता तू लाडी गोडी न फिरवशील उद्या मला सोडून देशील. थँक्यू. नवीन फलंदाजी करण्यासाठी अजय कोम. अजय कोमसाठी पारितोषिक आलेत. लगातार 3 षटकात ठोठावा आणि सन्माननीय रुपेशजी पागी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हलक्याच्या हाताने समोर खेळलाय. चांगला स्ट्रोक तर म्हणताना येणार नाहीये. फलतूरमध्ये आपण पाहिलाय तर चेंडू अडवलाय. सन्माननीय योगीजी पाटील यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे 500 रुपयांचं. षटकातील पुढील बॉल. चांगला बॉल टाकलाय. अगदी आपण जर पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चालवला होता इथे, त्यामध्ये अपयशी ठरले आहेत. खूप चांगली बॉलिंग इथे म्हणावी लागेल. कारण काय ज्या प्रकारे ओळखतात चारकतात सर्व काही करतात आणि बॉलला पिचिंग खूप चांगल्या पद्धतीने हे होत असताना पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय. त्याने टिपलाय झेल आणि परतवले फलंदाजाचा खेळ. सागर कोम बॅक टू दी पवेलियन गॉन. सावन महिना तुला याद करना ये सावन महिना तुला याद करना ये थँक्यू. अजय कोम होते. समस्या असावी
पंच बॉल किती झालेत? शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली फलकावरती आहे ती म्हणजे 10 रन्स अधिकार. थोडीशी नामांकित सुरुवात टीमची झाली आहे अर्थात साहिल स्पोर्ट्स हत्तीपाडा. मागचा मॅच काय हाय टोटलवाला मॅच पाहायला मिळाला होता. अगदी संघर्ष स्पोर्ट्स बिनार संघ त्या मॅचमध्ये वोन होत असताना पाहायला मिळाला. चांगला खेळ दर्शवलात आणि क्रिकेटच्या माध्यमातून जो संघ चांगला खेळ दर्शवेल तोच आपला वर्चस्व निर्माण करेल. आणि ज्या अनुषंगाने एक बॉलमध्ये 8ची गरज होती, वाईट फेकलात आणि क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही आणि बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिझनला. तिथे मिळाला 4 धावा अर्थात 5 धावा टोटल मिळाल्यात. एक बॉलमध्ये 3ची गरज होती, वाईट आला. त्यानंतर एक बॉल 2ची गरज होती, चौकार ठोठावला. ऑन साईडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि तो करणार नाहीये चुकी. मिळाले विकेट. खेळाडूला पुन्हा एकदा परतावं लागेल. आल्या पावली परतत असताना पाहायला मिळेल विकेट गॉन. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे टी फॉर टायमिंग असावं लागतं, टी फॉर टेक्निक असावं लागतं, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट. ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे जर असतील ना तर तुमचं क्रिकेटचं वर्चस्व नेहमीच मोठं आपल्याला पाहायला मिळेल. इथे टायमिंग प्रॉपर झालं नाही आहे, अगदी स्टिकरवरती बॉल लागलात आणि त्याचंच कारण फलंदाजाला परतावं लागलं. ऑन साईडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, टी फॉर टायमिंग खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. बॉलला फेकून दिलाय, अगदी लॉंग लेगच्या डोक्यावरनं आलाय षटकार. 6. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड. थँक्यू. तुमच्याकडे व्यवस्थित टायमिंग जर असेल, तुमच्याकडे वलन जर असेल तर तुमच्या बॅटने धावा या गणित आणि ते दर्शवलं आहेत. अगदी शफल होले आणि शफल होऊन आपण जर पाहिलात ना अगदी बॉलला फेकून दिल्यात लॉंग लेगच्या डोक्यावरनं. स्ट्रोक होता, एक्झिक्यूट अपफ्लिप 3 दर्जाचा पाहायला मिळालात. अगदी बॉलला फेकून दिलायत, बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार पाहायला मिळालात. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचतो फलकावरती 16 या आकड्यावरती धावसंख्या. राईट अमोर द विकेट. यावेळी चांगला बॉल म्हणता येणार नाहीये. बॉल सरळ आपण जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय, अगदी ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. पंच वरून दर्शवतात, त्यांनी वाईटचा इशारा करतायत. या वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल फटकावरती 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये धावा होती 10 आणि यावेळी जर विचार केला तर टीमची टोटल धावसंख्या 17 आहेत. कडक स्ट्रोक आहेत, बॉलला फेकून दिलाय ऑन साईडला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय, सिक्सर, षटकार. थँक्यू.
थँक्यू गणेश दोदडे याच्या माध्यमातून ठोकलेला हा सिक्सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ज्या 2 षटकामध्ये धावसंख्या नव्हती ना त्या धावसंख्येला इथे कन्वर्ट करण्याच्या कव्हर करण्याच्या मार्गावरती आहेत. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षकाला निवडलाय जोपर्यंत थ्रो करतील आणि इथे थोडासा फंबलिंग झाला आहे आणि बॉल जोपर्यंत फील्ड करतील ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून एक धावसंख्या ॲड होईल. एकंदरीत 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या 25 रन्स ऑन दी कार्ड. एक रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहतोय. या बाताणेपाड्याच्या मैदानामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. सलग या स्पर्धेच्या माध्यमातून हा दुसरा दिवस आहे आणि 5 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहतोय. 3 चेंडू फेकून झाल्यात, 25 धावा फलकावरती आहेत. पुढील बॉल ऑनसाईडच्या दिशेने इथे केलं जाते. लेफ्ट ड्राईव्ह केलंय ऑनसाईडला. इथे थोडंसं उलकावणी केलंय बॉलने आणि जोपर्यंत फील्ड करतील थोडेसे लक फॅक्टर अपोजिट टीमच्या जास्ती प्रमाणात पाहायला मिळते आणि त्याचंच कारण की काय इथे सुद्धा जर पाहिलं तर हताश होत आहेत फिल्डर. धावसंख्या फलकावरती 27 रन्स ऑन दी कार्ड. 4 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. 5वा बॉल रेडी होत आहेत गोलंदाज षटकातील. पुढील बॉल ऑफ साईडला चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. चेंडूवरती जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव तर नक्की कंप्लीट केलं आणि दुसरी धावेचा कॉल दिला. दुसरी धाव ही देखील आपल्याला पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्यात. या दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 या आकड्यावरती. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि या उन्हाच्या कडाक्यामध्ये देखील अनेक प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद लुटण्यासाठी आले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. शेवटचा अंतिम बॉल आता साइडी रेडी झालाय. अगदी लेग स्टंपच्या खूप बाहेर फेकलाय आणि विकेट किपरची साथ देखील मिळाली नाहीये. बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिझनला. आलाय चौकार. 4 मी म्हटलं होतं लक फॅक्टर साथ देणे देखील गरजेचं आहे. ते लक फॅक्टर अपोजिट टीमला साथ देत नाहीये. अर्थात टीम आई गावदेवी सकवार गावठण संघाला लक फॅक्टर साथ देत नाहीये आणि त्याचंच पृथ्वीकरण सध्या इथे अपोजिट टीमला फायदा होतोय. चांगला बॉल टाकलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिच करणं खूपच महत्त्वपूर्ण कांक्षा असतो गोलंदाजाचा आणि ते दर्शवलंय. ऑफसाईडच्या दिशेने चांगला बॉल हाताळून झालाय. धावसंख्या ही फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 रन्स ऑन दी कार्ड. 3 षटकांचा खेळ समाप्तीला आलाय. येणाऱ्या 1 षटक बाकी आहेत. येणाऱ्या 1 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल ते देखील आपण पाहणार आहोत. एक छोटीशी धून आणि धूनमध्ये संगीत. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. या पुढील सामन्याचे दोन्ही संघ या आपला फोटोशूट इथे केला जाईल. वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा आणि जगदम स्पोर्ट्स शिवनसई बी टीमचे सर्व खेळाडू यात आपल्या इथे फोटोशूट केला जाईल. त्यासाठी विनंती करतो आपण या. पहिला बॉल चांगल्या रीतीने गोलंदाजांना हाताळलाय. गोलंदाज नव्याने गोलंदाजी मार्गवरती आल्यात ते म्हणजेच भरत दोदडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळून झालाय गोलंदाजाच्या माध्यमातून. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल पुल केलाय. चांगला स्ट्रोक आहे. बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषा पलीकडे. डीप मिड विकेटला भेदत बॉल सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. एकच विचार करायला हवाय तो म्हणजेच काय पहिल्या 2 षटकामध्ये टोटल टीमची धावसंख्या होती फक्त 10 आणि ती नंतर जी झेप घेतलंय ना अर्थात साहिल स्पोर्ट्स हत्तीपाडा संघाने टोटली धावसंख्या 40 आहे. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चालवला इथे आणि जर पाहिलं तर चांगला बॉल डिलिव्हर केलाय. अगदी ईस्टर्नच्या कदाचित वरनं गेला असेल हा बॉल आणि तेच पृथ्वीकरण सध्या इथे होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 40 आहे. 40 रन्स ऑन दी कार्ड. 40 धावा फलकावरती आहेत. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल करण्यासाठी गोलंदाज भरत.
आपल्या षटकातील पुढील बॉल स्लॉटमध्ये बॉल होता, त्याला पिक करण्याचा प्रयत्न चालवलाय, वरचा टो लागलाय आणि विकेट किपरला निवडलाय. विकेटचं होईल पतंग, खेळाडूला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद गॉन. सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो, सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो, सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो, सांग तुझ्या मनात काय. थँक्यू. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी अक्षय दुधडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करण्यासाठी गेलेत. शेवटचे 2 बॉल अंतिम बाकी आहेत, ज्यावरती सर्व नजर असणार आहे. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलवरती किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल हे देखील आपण पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण बॉल आहेत, रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल. हो, यावेळी जर पाहिला तर अंदाज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चालवला होता इथे फलंदाजाच्या माध्यमातून. त्यावरती लेग बायच्या पद्धतीने मिळाले सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 41-41 या आकड्यावरती. 41 धावसंख्या फलकावरती आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. शेवटचा अंतिम बॉल देखील बाकी आहे. जगदंब स्पोर्ट्स शिवनसेवा संघ इथे उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, इंटू द कॅप मध्ये बॉलला सरळ फ्लॅट फेकून दिलाय. सिक्सर, षटकार ठोकलाय अंतिमच्या बॉलवरती. सिक्सर. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या आणि सन्माननीय योगीजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ असं आपण नाणेफेकी करणार आहोत. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सदस्य अनद्य सन्माननीय अनंताजी माधेरा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं होतं आपण करूया गोड शब्दांनी हार्दिक हार्दिक स्वागत. या टॉसच्या दिशेने आपण जातोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहा. वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा आणि जगदंब स्पोर्ट्स शिवनसैब सुरेश गरत आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं होतं आपण करूया व्हेरी वेलकम. आणि त्यानंतर अक्षय जाधव अनंताजी माधेरा यांचा संघ आपण पाहू शकाल. वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा हा संघ. चला मेडाफाटा संघ क्विकली या, त्वरित या. योगेश पाटील यांना आपण पाहू शकाल. मान्यवर अतिथीगण त्यांच्या समवेत आमचे साथी समालोचक शाहिद शेख यांच्याकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. ओर टू यू. थँक्यू सो मच आदेश सर. या नाणेफेकी खेळील दोन संघांच्या मध्ये जिथे संघ रेडी झाले आहेत. वाघोबा स्पोर्ट्स मेडापाडा आणि जगदंब स्पोर्ट्स शिवनसई बी यांच्यामध्ये हा टॉस छाप असा कॉल केलाय आणि आलाय काटा. नाणेफेकी जिंकलंय
वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा या संघाने काय डिसिजन असेल आपलं? फिल्डिंग स्वीकारलंय. या मैदानावरती जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आलात कसं वाटलं? या मैदानाचं आयोजन नियोजन जी रुपेश पागे यांची संकल्पना आहे त्याबद्दल काय म्हणाल? रुपेश पागे यांची संकल्पना एकदम दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी त्यापेक्षा सुंदर आहे. थँक्यू सो मच असेल. ऑल द बेस्ट असेल तुमच्यासाठी. आणि जर आपण नाणी तिकीट जिंकली असती तर डिसिजन काय केलं की असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण प्रथम स्वीकारलं असतं. आता फलंदाजी करायचं आहे. त्यासाठी आपण जर पाहिलं तर हे आयोजन तुम्हाला कसं वाटते? रुपेश पागे यांच्या संकल्पनाविषयी काय म्हणाल? हे आयोजन खूप सुंदर आहे. असं वाटत नाही 20,000 आणि 25,000ची टुर्नामेंट आहे. असं वाटते लाखापर्यंत आपण ही टुर्नामेंट खेळतोय आणि खूप सुंदर आयोजन केलं आहे. दरवर्षी याचप्रमाणे पुढे चांगलं आयोजन करत राहा. प्रत्येक आदिवासी असोसिएशन वसई ग्रामीण संघांना मी बोलतो की प्रत्येक ठिकाणी जेव्हा आयोजन करतील तेव्हा असंच सुंदर आयोजन करा. थँक्यू सो मच. हे होते जगदंब स्पोर्ट्सचे कर्णधार. नाणेफेकी जिंकलाय टीम आहे वाघोबा स्पोर्ट्स मेडापाटा संघाने आणि स्वीकारलाय फिल्डिंग. ओव्हर टू यू आद्य सर. थँक्यू सो मच. शाहिदान आपण ऐकलं आणि व्हेरी वेलकम. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल या दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. 48 धावेंचा पाठलाग करायचा आणि 48 धावेंचा पाठलाग करण्याकरिता आकाश आणि त्यानंतर परशुराम अशी सलामीवीर जोडी आहे. तर प्रवीण कोम या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल सुरुवातीमध्ये थोडासा लडखडला होता साहिल स्पोर्ट्स हत्तीपाडा हा संघ, परंतु तदनंतरची अगदी आपण पाहू शकाल जी फलंदाजी झाली ना ती उल्लेखनीय झाली. गणेशच्या माध्यमातून जे 33 धावेंचं योगदान दिलं ते खूप महत्त्वपूर्ण होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जिथे अगदी पाहायचं झालं तर हा ग्राउंडेडली स्ट्रोक अगदी आपल्याला पाहायला मिळाला जिथे सिंगल धाव हे स्कोर कार्डवर जॉईन झाले. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 2 रन्स ऑन अ कार्ड. पहिला चेंडू वाईट हाताळला होता. तदनंतर पहिली धावे बॅटच्या साह्याने योगेशजी पाटील यांना आपण पाहू शकाल. तदनंतर आपण पाहू शकाल कृपेशजी जाधव आहेत, प्रकाशजी जाधव यांना आपण पाहू शकाल, अनंताजी मादेरा, रुपेशजी पागी संपूर्ण अगदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. टॅप केलं जाते हलक्याच्या हाताने. पॉईंट रिझनमध्ये हलकीशी मिस्टेक. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईन झालाय. या अगोदरचा जो सामना रंगला होता एका चेंडूवर 8 धावींची आवश्यकता असताना पुन्हा एकदा तेच सिद्ध झालं की ज्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल त्या संघाने आतापर्यंत चांगलं डॉमिनेशन प्रस्थापित केलंय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून हलक्याशा गफलती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि जिथून या गफलतीचा परिणाम शेवटच्या मोमेंटला झाला. सुरुवातीपासून क्षेत्ररक्षणानं थोडंसं गफलती पाहायला मिळाला कारण की झेल सुटले, चौकार सोडले गेले. तदनंतर एक वाईटच्या रूपाने जो क्षेत्ररक्षण होत होतो तो सुद्धा चौकाराकरिता गेला. या सर्व गोष्टी अगदी त्या ठिकाणी निहाळल्या गेल्या, पाहिल्या गेल्या. पण जोपर्यंत निर्णय आला तोपर्यंत अगदी अगेन्स्ट हा निर्णय गेला होता. म्हणून दुगू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. पछताए क्या हुए जब चिडिया चुक चुकी खेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव, 4 धावा या स्कोर कार्डवर. ऑन साईडला पडवलाय चांगला स्ट्रोक आहे इंटू द गॅप मध्ये. वाईट काउकन रिझन मध्ये लॉंग चेस आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फील्ड करतील बॅकअप करिता क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा या स्कोर कार्डवर मिळत आहेत आणि दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 6 रन्स ऑन अ कार्ड. 6 या अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. कालचा दिवस महाशिवरात्रीचा दिवस, विशेष करून शुभारंभ या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी इथून पाहायचं झालं तर आजचा दिवस सुद्धा विशेष असेल कारण की आज मराठी भाषा गौरव दिन अगदी पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळलाय खूप चांगल्या पद्धतीने अगदी स्ट्रोकला अंजाम दिला होता. मिड ऑन रिझन मध्ये चेंडूला अगदी फील्ड केलं गेलंय. तत्पूर्वी एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलं एकंदरीत 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. 48 धावेंचा पाठलाग करायचा आहे म्हणजे सरासरी प्रत्येक षटकागणिक ही 12ची आहे. ही सरासरी अगदी तुम्हाला मेंटेन करावी लागेल. फटाफटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला हलकीशी बॅटची एज लागली आणि सरळ चेंडू निघून गेलाय. फाईन लेग, सीमारेषा पार, फाईन स्ट्रोक. मिळतील धावा 4. चौकार. या 4 धावा येतात आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 या अंकांवर. पंच पुन्हा एकदा वळतायत. वाईटचा इशारा आलाय. पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावी पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि धावफलक 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 या अंकांवर ही धाव संख्या. बघ 48 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीमध्येच आपण पाहायचं झालं तर एक चांगले स्ट्रोक सिलेक्शन केले जातात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिक कडे चेंडू ट्रॅव्हल झाला.
चांगल्या दिशेने अगदी चेंडू खेळला होता, परंतु क्षेत्र चुकीचं पाहायला मिळालं. एक चांगला लोवर झेल होत होता आणि त्याला अगदी परिवर्तित सुद्धा केलंय. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. विकेट मिळाले. आता नवीन बॅटर गणेश. अगदी या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गणेश दुधड्याला आपण पाहू शकाल. त्यानंतर अमय वरठा नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. एक परिपूर्ण पद्धतीची सुरुवात अगदी करून दिली होती, परंतु या सुरुवातीमध्ये विकेट मिळाली आणि धक्का क्रमांक 1 12 धावे या स्कोर कार्डवर. अजूनही हव्या 36 येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये चांगल्या पद्धतीने अगदी इथून फलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. या सेकंड स्पेलमध्ये गणेशाने फलंदाजी सुद्धा सुरू केली. आता विथ द बॉल इथून येत असताना गोलंदाजी ट्रॅकवर कणकर फटक्यांची निवड केली होती. 2 फटके अगदी कॅलिबररित्या हाताळले होते. तोच गणेश गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित झालाय. यानंतर वाघोबा स्पोर्ट्स मेडापाटा आणि जगदंबा स्पोर्ट्स शिवनसैब या 2 संघादरम्यान लढत अगदी पाहायला मिळणार आहे. इथून वाघोबा स्पोर्ट्स मेडापाटा क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल, तर जगदंबा स्पोर्ट्स शिवनसैब हा संघ फलंदाजी करताना यानंतर होणारा सामना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक आहे, परंतु त्या दिशेने हवा आहे. इझिली चेंडू ट्रॅव्हल सुद्धा झालाय. मिळतील धावा 6. षटकार. म्हणूनच या खेळपट्टीवर आणि या आउटफील्डवर तुमचं जे क्षेत्र आहे ते फलंदाजांना निवडायचं आहे. कारण मी कालच्या दिवसामध्येच वर्णन केलं होतं. एक एंडने 60 मीटरची बाउंड्री असेल, एक एंडने 65 मीटर आहे, काही दिशेने अगदी 45 मीटर 50 मीटर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून जे अगदी आपण पाहू शकाल ना, जे कमी क्षेत्र आहे डिस्टन्सच्या माध्यमातून ते तुम्हाला निवडणं, त्याकरिता योग्य त्या चेंडूची निवड ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. यावेळी चांगला स्ट्रोक होता. आकुटप्प्याची लेंथ होती. ऑन साईडला चेंडूला वळवलं आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 18 रन्स ऑन कार्ड 18 अंकांवर. ही धाव संख्या अगदी पाहायला मिळतंय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 6 धावा. यावेळी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. पंच इंटरेस्टेड आहेत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 19 या अंकांवर. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 48 धावेंचा पाठलाग करतोय आईगावदेवी सकवार गावठण हा संघ. पुन्हा एकदा ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. बघा, जो गेम प्लॅन आहे ना तो व्यवस्थित आखावा लागेल, कारण की 12ची सरासरी आहे प्रत्येक षटकाकडे आणि जवळजवळ इथून आतापर्यंत तरी 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक चांगल्या स्थितीमध्ये आहे आईगावदेवी सकवार गावठण हा संघ. तरी 2 साईल स्पोर्ट्स हत्तीपाडा संघाला जो कमबॅक झाला होता 2 षटकानंतर, तो कमबॅक इथून सुद्धा पुन्हा एकदा करावं लागेल. या सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी धारदार होणं महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला. खोलवर लेंथ यावेळेस हाताळली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि इथून डॉट बॉलची सांगता ही अगदी पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड 19 या अंकांवर. 19 धावा या स्कोर कार्डवर. लॉंग ऑफ मध्ये अजय याला आपण पाहू शकाल. जर डायव्हिंग एफर्टने झेल जर घेतला तर महेंद्र गरेले यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अगदी हे कॅश प्राइज लागलं जात आहे आणि मित्र आहेत. इथून अगदी पुन्हा एकदा बीट झालेत. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. पहा चुकी काय होत आहे. इथून चुक्या याच घटित होत आहेत की जाग्यावरून खेळतायत, शरीरापासून दूर खेळतायत. चेंडूपर्यंत पोहोचणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणून तिथपर्यंत जाणं सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका असेल. कट करण्याचा प्रयत्न. इथून चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफ क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. हलकंसं फंबल झालं आणि फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलं जात आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही चुक्या गफलती करू शकत नाही, कारण की या अगोदर जो सामना झाला ते सुद्धा आपण पाहिलं. एक धावेची किंमत अगदी मोजावी लागली.
म्हणून इथून प्रत्येक धाव रोखणं खूप महत्वाची भूमिका आहे. यश आणि प्रयत्न हे सातत्याने अगदी मिळतं, फक्त नशिबावर कधीही अवलंबून राहू नका. त्याकरिता तुमचे जे महत्व आहे ते क्रिकेटच्या मैदानामध्ये खूप आहे. आता अगदी इथून पाहायचं झालं तर या 2 धावा येतात. स्कोर कार्ड 21 या अंकांवर 21 रन्स ऑन कार्ड. 21 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलून फील्ड केला जाईल. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 22 या अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळते. षटकाची सुद्धा इथे झाले समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. म्हणजे अजूनही 12 चेंडू आहेत आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष्य आहे ते असेल 26 धावेंचं येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. आता या लक्ष्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता ते रिस्पॉन्सिबिलिटीने खेळ हे करावं लागेल. कारण की वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण पाहतो ना की ओझं दिसतं कारण की ते लादलेलं असतं, परंतु जी जबाबदारी आहे ती दिसत नाही कारण की ती स्वीकारलेली असते. म्हणून इथून या जबाबदारीने तुम्हाला एक स्वीकार करावा लागेल की या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. बघा समस्या आहे, आता या समस्याचं समाधान हे तुम्हाला शोधायचं आहे. म्हणूनच श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली आहे ना कि इस संसार में ऐसा कोई मनुष्य नहीं जिसे समस्या ना हो और ऐसी कोई समस्या नहीं जिस समस्या का समाधान ना हो. आता समस्या सुद्धा आहे, समाधान सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा परत ना आहोत. बारा चेंडू अजून आहेत आणि 26 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. या स्पेलमध्ये नितेश कोम या गोलंदाजाला आणलंय. 12 चेंडू आणि 26 धावेंची आवश्यकता. इथून गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर नितेश कोम इथून सुसज्जित होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्याकरिता कोलवरलेन तर पूर्णपणे अक्रॉस द लाईनने खेळले. पुढेही आले नाही, मागेही आले नाही. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि स्लॉक करायचं होतं, परंतु तेवढा कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळाला नाही. विकेट मिळाली, फलंदाज बाद होईल. अगदी धावा करायच्यात आणि या धावेंचा वेग वाढवण्याकरिता फलंदाज आले होते मैदानाच्या दिशेने, परंतु तेवढा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला नाही आणि ते विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 22 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. नवरा बॅटर विकास स्ट्राईक एंडला. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा नितेश. पुलर लेन डिलिव्हरी ऑन साईडला खेळलाय. ग्राउंडेडली स्ट्रोक अगदी आपण पाहू शकाल. त्या दिशेने हलकीशी गफलत झाली. जोपर्यंत चेंडूला बॅकअप करिता क्षेत्ररक्षक येत आहेत. एकेरीला दुहेरी धावेमध्ये अगदी हे परिवर्तित केलं जात आहे आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 24 या अंकांवर 24 रन्स ऑन कार्ड. 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर नितीश. स्ट्रायकरला विकास पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शरीरापासून अगदी दूर खेळले, बराच लांब राहिले. आउटसाइड ऑफ हा चेंडू होता. अगदी जास्तीत जास्त अगदी लेग स्टंपवर जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न झाला आणि जिथून पुन्हा एकदा बीट होत असताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये अगदी विसावला जातो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतंय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागलेत. थोडंसं लक्ष हळूहळू महागड होत असताना ऑन साईडला आता चांगला स्ट्रोक आहे आणि परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा निष्फळ ठरत आहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा नेहमीच उंच ठेवावा हे सातत्याने आपण म्हणतोय, परंतु या हलक्याशा गफलती होत आहेत. आता येणारा वेळ आणि येणारा काळ अगदी दर्शवणार आहे. इथून पुन्हा एकदा आपण पाहू शकाल की सिंगल धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 25 या अंकांवर हे धावफलक. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओहो, हलक्याशा हाताने अगदी आपण पाहू शकाल टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु हलकीशी मिस्टेक. डाऊन द लेग आहे.
वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन होईल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 26 या अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. 26 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. चांगलं कॅल्क्युलेशन पाहायला मिळतंय. व्ही शेप मध्ये खेळल्याचं मिळालं हे बेनिफिट. सरळ चेंडू निघून गेला चौकाराकरिता. ॲज अन स्ट्रेट ॲज अन आरो 4 रन्स. माझी वाट हिरजो कैजन हो देन तुला कंगन हो देन केसात मलाई तुला गजरा हो देन मिला येईन तुला निया येईन जुने जागेव माझी वाट हिरजो. 30 या अंकांवर धावफलक अगदी आपण पाहायचं झालं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 30 रन्स ऑन अ कार्ड. अजून सुद्धा 18 हव्यात येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. फुलटॉस चेंडू मिसटायमिंग स्ट्रोक आहे परंतु मिडॉप आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप वरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत सरसावत आहेत चेंडूला अजून फेकी केली जाईल तोपर्यंत या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होतील. 32 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर ही धाव संख्या पाहायला मिळत आहे. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये विजयी होण्याकरिता जे लक्ष्य आहे ते लक्ष्य असेल 16 धावेंचं. 6 बॉल्स रिमेनिंग 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 गेंदे शेष और 16 रनों की जरूरत. आता या रिस्पॉन्सिबिलिटी होते कुठल्या संघाचा खेळ हा अतिशय वाखण्याजोगं होईल. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये ते चित्र आपल्याला समजणार आहे. घेऊया एक डीजे धून आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. यू गया और मैं यू आया. नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने अगदी दाखल झालाय. विकास गवते केंडे आहे तर अमय वरठा यांना अगदी आपण पाहू शकाल. तर नव्याने गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अजय या गोलंदाजाला पाहायचे आहेत. एकीकडे धावा करायच्या 16 एकीकडे धावा रोखायच्या 16 येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. आता इथून लक्ष समोर आहे. आता या लक्ष्यांचा पाठला कशा पद्धतीने होईल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून सुसज्जित होईल. हाफ ट्रॅकर जैसी गेंद वैसी नसीहत मिलती हुई. सुपर पद्धतीने शॉर्ट आर्म जॅम्पचा फटका पुलचा फटका पॉवरफुल वंडरफुल अँड सक्सेसफुल. ह्यूज 6. अजय आहेत या स्पेलमध्ये परंतु अगदी पाहायचं झालं तर पहिल्या चेंडूवर त्याचं स्वागत केलंय षटकारानेशी आणि अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे. येणारे 5 चेंडू विजयी होण्याकरिता 10 धावेंचं लक्ष हे समोर आहे. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी ट्रॅकवर राऊंड द विकेटने. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू फटका जास्तीत जास्त हवेमध्ये झेल घेण्याचे प्रयत्न. रिले पद्धतीने झेल झालाय कन्वर्ट. विकेट मिळाली. फलंदाज बाद होईल. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन फसवलं आणि अगदी विकेट मिळाली. फलंदाज बाद होईल. हा बसेल आणखी एक धक्का. अशी दर्याची व्हेरी वेलकम. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयी होण्याकरिता 10 धावेंचं लक्ष हे समोर आहे. हार जीत तर खेळाचा पैलू आहे परंतु इथून प्रयत्न करतात खेळाडू आणि हे प्रयत्न करणं खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणून क्रिकेटच्या पटलामध्ये तुमचे पेशन्स हे सुद्धा खूप मायने राखतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेचून मारलाय. कडक बेधडक मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच.
मॅक्झिमम 6. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली झोल्या बाबाई सोना ओहो, मॅच मध्ये पुन्हा एकदा कल्लाटणी पाहायला मिळाली. आल्या आल्या मोठ्या फटक्याची निवड. काय जबरदस्त संदेश याच्या माध्यमातून, आणि हा संदेश सुद्धा सोडलाय की हा मॅच अगदी स्लो होणार नाहीये. इथून अजून सुद्धा 4 धाब्यांची आवश्यकता. बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे. 2 चेंडूंमध्ये जगदा सामना परिपूर्ण फिरलाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर अजय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळ खल्लास. टाय फिश. सामना झालाय वन. म्हणून क्रिकेटच्या मैदानावर सातत्यानं आपण म्हणतो ना की हिंमत हारली तरी चालेल, परंतु हिमतीने हारू नका. आणि तेच पाहायला मिळालं फलंदाजाच्या माध्यमातून. आल्या आल्या 2 षटकार आणि संदेशाने गेम 1 सुद्धा खेळून दिलाय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.